आपला जीव देण्याच्या आधी अर्धा तास कोणी ट्रेनचं तिकीट काढतं का? 33 वर्षांची माझी मिस पुणे त्रिशा शर्मानं हेच केलंय. पण दुर्दैव आहे की ती कधी घरीच पोहोचू शकली नाही. मरणाच्या आधी तिनं आपल्या आईला फोन करून रडत सांगितलं की आई, मी हे सगळं नाही सहन करू शकत. मला अक्षरशः वेळ लागेल. प्लीज प्लीज आई, काहीतरी कर, मला इथून वाचव, मला घेऊन चल. तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती की बाळा, सगळं काही ठीक होईल. माय लेकीच्या या संवादावेळी खोलीत कोणीतरी येतं. त्विषा फोन कट करते आणि अर्ध्या तासात त्याच घरातून परत एक फोन आईला जातो. फोन करते ती त्विषाची न्यायाधीश सासू आणि तिच्या आईला सांगते की शी इज नो मोर. त्विषा नाही राहिली, त्विषा मेलीये. आज 5 ते 6 दिवस झाले त्विषाच्या मृत्यूला. 5 दिवसात कुटुंबियांनी त्विषावर अंत्यविधी केलेले नाहीत, कारण लग्नाला फक्त 5 महिने झाले आणि त्विषाच्या अशा जाण्याचं कारण कुणालाही कळत नाहीये. संपूर्ण देशाला अजूनही प्रश्न पडलाय, जी मुलगी घरी माघारी येण्याचं बोलत होती, नोएडाचं तिकीटही काढलं होतं, ती अशी मरतेच कशी? तिने स्वतःला संपवलंय की तिचा खून झालाय, की तिला स्वतःचा जीव घ्यायला, आत्महत्या करायला भाग पडलं? तिच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नाही. कारण त्विषानं आपल्या मैत्रिणीला पण मेसेज केला होता, आय एम ट्रॅप्ड ब्रो, असा मेसेज दिसतोय. मी फसलीये, तू लग्न करू नकोस. आणि कदाचित हाच या कहाणीमधला सगळ्यात भीतीदायक हिस्सा आहे की त्विषाला जगायचं होतं, पण ती आज जिवंत नाहीये. तिला त्या घरातून निघायचं होतं, पण ती निघूच शकली नाही आणि त्याच घरात तिचा अंत झाला. तिचं कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर न्यायाची भीक मागतंय. खरं काय ते समोर येईपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही असं ते म्हणतात. आणि सासरकडची सगळी मंडळी त्विषावर आरोप लावतायत की त्विषा नशेबाज होती, तिचे बाहेर अफेअर्स होते. आणि इथेच प्रश्न आणखी मजबूत होतोय, तो म्हणजे त्विषाला मरणानंतरही न्याय मिळणार का?